आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी. ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्य ऊस नियंत्रण मंडळाची आज मुंबई इथं बैठक. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातल्या सर्व सरकारी शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम राबवला जाणार. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 27 एप्रिलला मतदान. आणि अक्कलकोटसह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी. फळ पिकांचं मोठं नुकसान. आता घडामोडी विस्तारानं. महाराष्ट्र राज्य ऊस नियंत्रण मंडळाची बैठक आज सकाळी 11:30 वाजता मुंबई इथं मुख्य सचिवांच्या समिती कार्यालयात होणार आहे. या बैठकीत चालू गाळप हंगामात ज्या कारखानदारांनी अद्यापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिलं दिली नाहीत त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य प्राध्यापक सुहास पाटील यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील 33 पैकी 26 साखर कारखान्यांनी अद्यापर्यंत शेतकऱ्यांची 568 कोटी रुपयांची ऊस बिलं थकीत ठेवली आहेत. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती प्राध्यापक पाटील यांनी दिली. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल सभागृहात दिली. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू होणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलं आहे. राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्यात शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीनं देखील मान्यता दिली असल्याची माहिती शिक्षण मंत्री भुसे यांनी विधान परिषदेत प्रश्नावर लेखी उत्तर देताना दिली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून येत्या 25 मार्चपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 27 एप्रिल रोजी मतदान होऊन 28 एप्रिल रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अर्जाची विक्री आणि स्वीकृती 25 ते 28 मार्चपर्यंत होईल. 1 एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 2 एप्रिल रोजी मंजूर अर्जाची यादी जाहीर होईल. उमेदवारी माघार घेण्याची मुदत 16 एप्रिल तर अंतिम यादी 17 एप्रिल रोजी लागेल अशी माहिती सहकारी संस्थेचे उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली. होडगी रोड आणि अक्कलकोट रोड एमआयडीसीतील विकास कामांसाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी अनबलगन यांनी काल अधिकाऱ्यांना दिल्या. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात ही बैठक झाली. आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती होती. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप इथं एमआयडीसीच्या फेरमंजुरीसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी मंत्रालयात उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. तसंच मंगळवेढा इथं महात्मा बसवेश्वर आणि संत चोखामेळा यांच्या स्मारकाबाबत सदस्य समाधान आवताडे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अभिजित पाटील आणि विजयकुमार देशमुख यांनीही सहभाग घेतला. क्षयरोग निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत आतापर्यंत सोलापूर शहरासह जिल्ह्यात 5,70,695 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 4,207 व्यक्तींच्या क्षयरोगाचं निदान झालं आहे. जिल्ह्यात 3,76,739 रुग्ण तपासणीचं उद्दिष्ट होतं. त्यापैकी 3,67,379 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात 3,333 रुग्ण क्षयरोगाचे आढळले. तर सोलापूर शहरात 2,03,316 जणांची तपासणी करण्यात आली. त्यात 874 नवीन क्षयरोगाचे रुग्ण आढळले आहेत अशी माहिती डॉक्टर अरुंधती हराळकर यांनी दिली. अक्कलकोट इथल्या श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ असलेल्या हत्ती तलावात आकर्षक विद्युत रोषणाईनं संगीत कारंजा बसवण्यासाठी राज्य सरकारनं आणखी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच हे काम सुरू होऊन हत्ती तलावाच्या तसंच शहराच्या सौंदर्यात वाढ होणार आहे अशी माहिती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली. या संगीत कारंजासाठी आतापर्यंत एकूण 10 कोटीचा निधी प्राप्त झाला असल्याचंही कल्याण शेट्टी यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारनं 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. सोलापूरसह राज्यात कालपर्यंत जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचं काम फारच कमी झालं असल्यानं आता ही नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे असं परिपत्रक राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धीला दिलं आहे.
सोलापूर आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या आजच्या गुड मॉर्निंग सोलापूर कार्यक्रमात सकाळी 9:05 बर्ड फ्लू नियंत्रण आणि प्रतिबंध या विषयावर सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर भास्कर पराडे यांच्याशी कृपाली कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या पुढील घडामोडी विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 2 दिवसात राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान अक्कलकोट शहर आणि परिसरात काल रात्री 8:30च्या सुमाराला वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. या पावसाचा द्राक्ष, केळी, कलिंगड, टोमॅटो आदी फळबागांना फटका बसला आहे. तर या जोरदार पावसानं अक्कलकोट आणि परिसरातील अनेक गावात रात्री वीज पुरवठा खंडित झाला आहे. मंगळवेढा इथल्या नगरपरिषदेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून माजी नगराध्यक्षा अरुणा माळे यांना उद्योगरत्न, विद्या शिंदे यांना कलारत्न तर दया वाकडे यांचा साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तर दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीनं साहित्य परिषद दामाजीनगर शाखेतील रेखा जडे यांचा शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसंच रिलायन्स पेट्रोलच्या वतीनं भारती धनवे यांचा उत्कृष्ट निवेदिका म्हणून गौरव करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीनं उद्या शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडील 24,000 तसंच भूमी मालमत्ता विभागाकडील थकबाकीदार गाळेधारकांची प्रकरणं तडजोडीकरता दाखल करण्यात आली आहेत, अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली. लोक अदालत अंतर्गत यापूर्वी नोटीस बजावूनही थकीत कर न भरलेल्या 22 मिळकतींवर बोजा चढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला असून आणखी 50 थकबाकीदारांसाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. बोजा चढवलेल्या मिळकतींचा 1 एप्रिलनंतर जाहीर लिलाव करण्यात येणार आहे, असंही लोकरे यांनी सांगितलं आहे. जागतिक जलदिनानिमित्त उद्या सोलापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात 335 गावं हर घर जल झाली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. स्वर्गीय नागेश सहस्त्रबुद्धे यांच्या प्रथम वर्ष स्मृती दिनानिमित्त सहस्त्रबुद्धे परिवाराच्या वतीनं विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांची देवी भागवतावर 5 दिवसांची प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे. उद्यापासून 26 मार्चपर्यंत हिरा चेन्नमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात दररोज सायंकाळी 6 ते 8:30 या वेळेत ही प्रवचनमाला होणार आहे. अन अकॅडमी या बहुराष्ट्रीय संस्थेचा सोलापुरात आरंभ होत असून त्यानिमित्त येत्या रविवारी 23 मार्च रोजी एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक बलवीर जानराव यांनी काल पत्रकारांना दिली. गोविंद श्री मंगल कार्यालयात होणाऱ्या या चर्चासत्रात गणित विषयावर प्रशांत जैन, जीवशास्त्रासाठी अमोल शर्मा, यशपाल सिंग बुंदेला आणि भौतिकशास्त्रासाठी शियाराम कुमार हे तज्ज्ञ मार्गदर्शक नीट आणि जेईई संदर्भात विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं सोलापूरचे रंगकर्मी स्वर्गीय पद्माकर देव आणि पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येत्या रविवारी 23 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर इथं संगीत मंदारमाला या संगीत नाटकाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे नाटक सर्वांना विनामूल्य आहे, अशी माहिती समन्वयक अमोल धाबळे यांनी दिली. आता तापमान. सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 39.5 तर किमान 25.5. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्य ऊस नियंत्रण मंडळाची आज मुंबई इथं बैठक. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातल्या सर्व सरकारी शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम राबवला जाणार. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 27 एप्रिलला मतदान. आणि अक्कलकोटसह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी, फळपिकांचं मोठं नुकसान. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.